कृषी मंत्री धनंजय कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। विविध पक्ष, शेतकरी संघटना आणि सामान्य नागरिक यांचा जोरदार विरोध सुरू आहे। या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणालेत की राज्य सरकार यावर आक्षेप घेते की नाही हे पाहावं लागेल। ही संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे। आता ते किती गांभीर्याने हा विषय घेतात यावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे। म्हणजे आता केवळ वक्तव्य करणे नव्हे तर सरकारची भूमिका काय आहे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। चला पाहूयात जयंत पाटील पुढे काय म्हणाले। महाराष्ट्रातली जनता पाहते की मुख्यमंत्री काय निर्णय करतात। मागणीचा प्रश्न नाही, आपलं सरकार कसं चालवायचं हे मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं असतं। विरोधक तर मागणी करतायतच, महाराष्ट्राची मागणी आहे। तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलंच असेल ना, खांदेपालट म्हणजे आहे त्या मंत्र्यांना काढायचं नाही आणि राजीनामा म्हणजे मंत्र्यांना काढायचं। आता तेच आम्ही वाट बघतोय, मुख्यमंत्री चॉईस काय करतात। खांदेपालट करणे म्हणजे आहे त्यांना आहे ते मान्य आहे, ते बोलले त्या वक्तव्याला मान्यता मुख्यमंत्र्यांची असा त्याचा अर्थ होईल। खांदेपालट करणं आणि खांदेपालट केलं तरी स्वभाव बदलत नाही ना। PWDमध्ये बिलं दिलेली नाहीत, पाणी पुरवठ्यामध्ये दिलेली नाहीत, ग्रामविकास खात्यात तसंच पेंडन्सी आहे। कोणतंही खातं असं नाही की ज्याला सरकारने योग्य आणि पूर्ण मागणीप्रमाणे पैसे त्या खात्याला दिलेले आहेत। त्यामुळं हा सगळा प्रकार हा महाराष्ट्राच्या फसवणुकीचा होता। विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी खिशात पैसे नसताना हजारो कोटी रुपये लोकांच्यासाठी खर्च करण्याचे निर्णय घोषित करण्यात आले। दिवसाला एका मंत्रिमंडळाच्या बैठकीत 100-150 निर्णय होत होते। तुम्हा सगळ्यांना वाटत होतं सरकार फार गतिमान आहे, पण आता त्याची गती काय आहे तुम्हाला आता नाही, महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं असेल असं मला वाटतं। आज महाराष्ट्रात 5 लाख कॉन्ट्रॅक्टरांची बिलं महाराष्ट्र सरकारने देणं बाकी आहे, 5 लाख। आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या सरकारने या बाकीच्या अवांतर घोषणा, बडे जाव, एक मंत्री फिरताना त्याच्या मागं 15-20 गाड्या फिरणं जरा काटकसर करावी। सरकारची परिस्थिती गंभीर आहे, सरकारला देणं जास्त झाले, कर्ज प्रचंड वाढलेलं आहे आणि सगळं आलबेल आहे। हे चित्र आता राहिलेलं नाही। शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतायत, दुसऱ्या बाजूने दुर्दैवाने आता कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या होत आहेत।